मकर संक्रांतीच्या दिवशी शांतपणे तिळगुळाचे लाडू हा एक उपाय करून घ्या. 7 जन्मांची गरिबी दूर होईल. पैसे ठेवण्यासाठी तिजोरी घ्यावी लागेल. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे लाडू देऊन हा गुप्त उपाय शांतपणे करा. त्यानंतर तुमच्याकडे इतके पैसे होतील की 7 जन्मांची गरिबी दूर होईल आणि तुम्ही पैसे मोजत मोजत खाल. मकर संक्रांती हा फक्त एक सण नाही, तर असा दिवस आहे जेव्हा सूर्यदेव आपली दिशा बदलतात आणि उत्तरायण होतो. म्हणून शास्त्रात सांगितले आहे की सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करतात, तो दिवस मकर संक्रांती म्हणून ओळखला जातो. मकर संक्रांतीपासून देवतांचा दिवस सुरू होतो आणि नकारात्मक शक्ती हळूहळू वातावरणातून दुर्बल होऊ लागतात. तुम्ही गेल्या काही काळात पाहिले असेल की तुमच्या घरात कुटुंबात वादविवाद, भांडणे आणि आर्थिक हानी वाढली असेल. आपसी संबंधांमध्ये तणाव असला, त्यामागे नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो, जे घर, काम आणि नोकरीमध्ये प्रवेश करून आपल्या आयुष्यात अडथळा निर्माण करतात. पण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करताच नकारात्मक शक्तींवर नियंत्रण येते. देवतांच्या ऊर्जा जागृत होते आणि सकारात्मक शक्ती वातावरणात पसरू लागतात. त्यामुळे तुमचे कुटुंब पुन्हा एकत्र येते, भांडणे कमी होतात, नोकरी, व्यापार आणि कामात प्रगती होते. म्हणून मकर संक्रांतीचा दिवस आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी केलेला एक छोटा उपाय तुमची किस्मत बदलू शकतो, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओत पुढे समजेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम, राधेराणीचे खरे भक्त या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये राधे राधे लिहा. मकर संक्रांतीला तुम्हाला मोठी शुभ बातमी मिळेल. मकर संक्रांतीचा काळ प्रकृती, ब्रह्मांड आणि मानव जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करणारा असतो. त्या दिवशी व्यक्तीला आनंद वाटतो, जीवनात बदल सुरू झाल्याची जाणीव होते, उत्साह आणि उल्हास वाढतो. मकर संक्रांतीला केलेला सर्वात छोटा दानही अनेक पटींनी फळ देते. लोक म्हणतात की या दिवशी तीळ, गूळ किंवा वस्त्राचे दान करावे, कारण छोटे दानही मोठा लाभ देऊ शकते. ऋषीमुनींनी सांगितले आहे की दान, जप, तप किंवा विशेष उपाय केल्याने अडकलेली प्रगती अचानक सुरू होते. काही लोक खूप प्रयत्न करूनही पैसे कमावू शकत नाहीत. ग्रहयोग चांगला नसतो, सर्व उपाय करूनही काम होत नाही. पण आज जर तुम्ही ही व्हिडिओ पाहत असाल, तर समजून घ्या की राधेराणीने हा संदेश तुमच्या समोर ठेवला आहे. तुम्ही पाहत असाल म्हणजे भगवान श्रीकृष्णाची इच्छा आहे. मकर संक्रांतीचा पवित्र सण जवळ येत आहे आणि या व्हिडिओचा मिळालेला संदेश तुमच्यासाठी शुभ चिन्ह आहे. तुम भाग्यवान व्हा, तुमच्या भाग्योदयाचा काळ जवळ येत आहे. ही व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. म्हणतात तुमची किस्मत बदलणार आहे. खूप दिवसांपासून तुमचे काम अडकलेले आहे. तुम्ही रडत राहता. रात्री तुम्हाला शांत झोप येत नाही. तुमची पीडा आता दूर होणार आहे. देवतांनी तुमची पुकार ऐकली आहे. आज ही व्हिडिओ तुमच्या समोर आली आहे. म्हणजे तुमचे काही अडकलेले काम नक्कीच पूर्ण होणार आहे. प्रगती तुमच्या घरात दस्तक देणार आहे. पैसेच पैसे येणार आहेत. पण तुम्हाला हा गुप्त उपाय खूप काळजीपूर्वक ऐकावा लागेल. शक्य भारतात मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ दान यासारखे उपाय विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. हा दिवस फक्त खाण्यापिण्यासाठी नाही, तर भाग्याला नवीन दिशा देण्यासाठी देखील महत्त्वाचा असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप कमी लोकांना माहीत आहे की मकर संक्रांतीला एक गुप्त रहस्यही आहे. त्या रहस्याचा अर्थ असा आहे की जर या दिवशी आपण एक अत्यंत छोटा गुप्त उपाय केला, जो पुढे सांगितला जाईल, त्याचा प्रभाव इतका मोठा असतो की काम खूप सोपे होते. यामध्ये तुमचे पैसे किंवा मेहनत फारसा लागत नाही, पण उपाय गुप्तपणे
कोणालाही न सांगता केला जातो. अनेक लोकांची सवय असते की गौशाळेत जाऊन गौमातेला चारा दिला की लगेच 10 जणांना सांगतात. छोटा उपाय करतात की 10 ठिकाणी सांगतात. पण तुम्हाला तसे करायचे नाही. हा उपाय गुप्त ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. शास्त्रांनुसार मकर संक्रांतीला काही विशेष उपाय गुप्तपणे केल्यास जीवनातील गरिबी आणि आर्थिक अडचणी कायमचे दूर होतात. समजा कोणाच्या वर व्यापैकी कर्ज आहे. कर्जामुळे माणूस खूप त्रस्त राहतो, रात्री झोप लागत नाही, मन शांत राहत नाही आणि जीवनात अडथळे येतात. काही काम सुरू केले की अचानक थांबते, अडथळे येतात आणि मनात वाटते की माझी किस्मत फुटली आहे. पण सूर्यदेव जे ऊर्जा स्रोत आहे, मकर संक्रांतीच्या दिवशी मकर राशीत प्रवेश करताच तुमच्या जीवनात धन, अनुशासन, स्थिरता वाढेल. त्यासाठी फक्त तिळाचा एक उपाय करणे आवश्यक आहे. तुमची किस्मत बदलण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कारण आता सकारात्मक शक्ती जागृत होणार आहेत आणि नकारात्मक शक्ती संपणार आहेत. आपल्या जीवनात एक सुनहरा काळ येणार आहे जो तुम्ही कधीही स्वप्नातही पाहिला नसेल. म्हणून या दिवशी केलेला उपाय लक्ष्मी तत्व जागृत करतो. हा उपाय करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात फक्त पैसा येतो, ती व्यक्ती मालामाल होते, जीवनात कधीही पैशाची कमतरता राहत नाही आणि सर्व बाजूंनी सफलता आणि प्रगती मिळते. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व असते. तीळ साधारण अन्न नाही, त्यामागील महत्त्व समजल्याशिवाय उपायाची शक्ती अपूर्ण राहते. शास्त्रानुसार तिळाला पितृ, लक्ष्मी, तंत्र आणि शनीच्या प्रभावाशी जोडले आहे. तिळामध्ये अशी शक्ती आहे की ती गरिबी दूर करते आणि समृद्धी वाढवते. तीळ दिसायला लहान असतो, पण त्याचे चमत्कार इतके मोठे आहेत की ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा सेवन करणे, तिळाचे दान करणे आणि तिळापासून बनवलेल्या लाडूचे विशेष महत्त्व असते. कारण तीळ उष्ण प्रकृतीचे असते आणि त्यामध्ये सूर्याच्या ऊर्जा धारण करण्याची क्षमता असते. जेव्हा तिळाला गुळासोबत मिसळले जाते तेव्हा ते फक्त गोडा राहत नाही तर धन रोखणारे ताबीज बनते. आणि तुम्हाला यावर आश्चर्य वाटेल की तीळ आणि गुळ याचा हा छोटासा उपाय तुमची किस्मत बदलू शकतो. तिळाच्या लाडूमध्ये एक आध्यात्मिक रहस्य आहे जे तुम्हाला आधी माहीत नसले असेल, पण याची माहिती मिळाल्यावर तुमचीही होश उडतील. तिळाचे लाडू तीळ, गुळ आणि अग्नी या 3 तत्वांनी बनवले जातात. कारण गुळ आणि तीळ एकत्र मिसळले जातात आणि नंतर अग्नीत पकवले जातात, त्यामुळे 3ही तत्व त्यात सामावले जातात. तीळ पृथ्वीचे प्रतीक, गुळ मधुरतेचे प्रतीक आणि लक्ष्मीचे प्रतीक, अग्नी परिवर्तनाची शक्ती. जेव्हा हे 3 घटक एकत्र येतात तेव्हा जीवनातील आर्थिक अडचणी दूर होऊ लागतात. मानले तर एखाद्याने तुमच्यावर टोणाटोण केला असेल किंवा तुमचे पैसे येतजाते राहतात, पैशांचा टिकाव राहत नाही, असे वारंवार होत असेल तर हा उपाय करून आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात आणि जीवनात आर्थिक स्थिरता येते. म्हणूनच जुने काळात गरीबात गरीब व्यक्ती सुद्धा मकर संक्रांतीला तिळाचे लाडू नक्की बनवायचे, कारण हे फक्त परंपरा नव्हती तर धनाचे गुप्त उपाय होते. काळानुसार हे ज्ञान फक्त खाण्यापुरते मर्यादित झाले आणि लोकांनी उपाय करणे विसरले. जर तुम्ही आजही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुमची किस्मत चमकायला सुरुवात होणार आहे. या उपायाचे ऐकणे तुमच्यासाठी विशेष संधी आहे आणि तुम्ही हा उपाय करून आपल्या जीवनातील सारे दुःख, वेदना आणि त्रास दूर करू शकता. त्यामुळे व्हिडिओ अखेरपर्यंत पाहणे महत्त्वाचे आहे. शास्त्र म्हणतात की मकर संक्रांतीला तिळाचे लाडू फक्त खाल्याने नाही तर योग्य नियम आणि भावना ठेवून प्रयोग केले तरच जीवनातील धनाची कमतरता दूर होते. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की
पूर्ण श्रद्धा आणि नियमाने केला तर हळूहळू जीवनातील अडचणी कमी होतात, घरात पैशांचा स्थिर प्रवाह येतो आणि व्यक्तीला वारंवार पैशाची चिंता करण्याची गरज राहत नाही. पैसे भरभर येतात आणि 7 जन्मांची गरिबी दूर होते. पितृदेवही आनंदी होतात. हा उपाय साधा दिसतो, पण त्याची शक्ती असाधारण आहे. मामूली समजून घेऊ नका आणि कोणालाही सांगू नका. हा उपाय गुप्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर हे तुम्हाला कळले असेल तर तुमची किस्मत बदलणार आहे आणि ढिंढोरा पिटून सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न कधीही करू नका. लक्षात ठेवा, मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात पहिला नियम असा आहे की त्या दिवशी आपल्या मनात कोणाबद्दलही राग, ईर्ष्या किंवा द्वेष ठेवू नये. कारण जो निष्पाप असेल, ज्याच्या मनात निर्मळता असेल आणि कोणाबद्दलही वाईट भावना नसेल, फक्त त्यालाच या उपायाचा लाभ मिळतो. तुम्हालाही आपले मन शुद्ध आणि निर्मळ करणे आवश्यक आहे. त्यानंतर घरात बनलेल्या तिळाच्या लाडूमधून 5 लाडू वेगळे काढावे. घरात मकर संक्रांतीला नक्कीच लाडू बनलेले असतील किंवा बाजारातून घेतलेले असतील. हे 5 लाडू स्वच्छ कपड्यात ठेवून पोटली बांधावी आणि मनात आपल्या आर्थिक अडचणींचा विचार करावा, जसे की माझे अडकलेले काम पूर्ण होईल, माझ्या जीवनात भरपूर पैसा येईल, आर्थिक समस्या दूर होतील. हे सर्व कुणालाही सांगता गुप्तपणे करणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर 5 लाडू अलग-अलग ठिकाणी ठेवावेत. पहिला लाडू गौमतीला खाऊ घालावा. दुसरा लाडू गरजूंना द्यावा, कोणालाही दिसू न देता, विशेषतः ओळखीच्या व्यक्तीला नाही. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. चौथा लाडू कारण तुमचे प्रत्येक सबस्क्रिप्शन आमची आध्यात्मिक शक्ती वाढवते. जय माता दी. जिथे पैसे ठेवले जातात ठेवावा. ही प्रक्रिया साधी दिसली तरी त्यामागे गहन अर्थ लपलेला आहे. यामुळे तुम्ही ब्राह्मणाला संदेश देता की तुम्ही धनाचे आदर करणे, वितरित करणे आणि सांभाळणे यास पात्र आहात. हेच लक्ष्मीला आकर्षित करते आणि विश्वात तुमचे स्थान उंचावते. याशिवाय आणखी एक उपाय आहे जो फार कमी लोकांना माहीत आहे, पण तुम्ही त्या विशेष लोकांमध्ये आहात ज्यांना हे जाणून घेता येते. हा उपाय रात्री मकर संक्रांतीच्या रात्री करावा. यामुळे तुम्ही मोठा मुकाम साधू शकता आणि जीवनात सुखसमृद्धी आणू शकता. उपायाचा प्रकार: 1 तिळाचा लाडू हातात घ्या. भगवानापुढे प्रार्थना करा, जसे हा लाडू गोड आहे तसेच माझ्या जीवनात धनाचा प्रवाह गोड आणि स्थिर होईल. नंतर लाडू 3 तुकडे करा आणि घरातील 3 वेगवेगळ्या कोनात ठेवा. पुढच्या दिवशी प्रत्येक तुकडा घराजवळील एखाद्या झाडाच्या मुळाजवळ ठेवून या. हा उपाय हळूहळू तुमच्या आर्थिक नकारात्मकतेला समाप्त करतो. जर घरात पैशांची तंगी होती, जर कामात मन लागत नव्हते, जर सतत नुकसान होत होते, तर हळूहळू फायदा होऊ लागतो. आता गुरुजी तुम्हाला अंतिम आणि अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे तर अंतिम उपाय नक्की ऐका, अन्यथा 2 उपायांचा लाभ तुम्हाला मिळणार नाही. कारण खरी गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या लाडू बनवताना आपल्याला काही गोष्टींचा विशेष विचार करणे आवश्यक आहे. लाडू बनवताना मनात लालसा नसावी किंवा त्याला खाण्याची इच्छा नसावी. त्याऐवजी मनात भावना असावी की हा लाडू आपण भगवानासाठी बनवत आहोत. सर्वात पहिले मनात ठेवायची भावना: हा लाडू मी माझ्या अहंकारासाठी नाही, तर माझ्या भाग्य सुधारण्यासाठी बनवत आहे. हा लाडू माझ्या भगवानासाठी आहे. अशा प्रकारे बनवल्याने व्यक्तीच्या जीवनात धन टिकते. अहंकारी माणसाजवळ पैसा टिकत नाही. निर्मळ हृदयाचा आणि भगवानावर अवलंबून असलेल्या माणसाजवळ पैसा टिकतो. समस्या खूप आहेत, पण मकर संक्रांतीच्या दिवशी हा छोटासा उपाय करून
आपण पूर्ण विश्वासाने म्हणू शकतो की गरिबी तुमच्या जीवनात टिकणार नाही. पैसा येईल, थांबेल आणि वाढेल, पण शर्त इतकी आहे की उपाय चुपचाप करावा. अनेक लोक उपाय दाखवण्यासाठी करतात, पण त्यांना लाभ मिळत नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी आणखी एक प्रसिद्ध उपाय आहे जो फार फायद्याचा ठरतो. हा उपाय आपण शेवटी सांगत आहोत कारण खूपच कमी लोक हा व्हिडिओ अखेरपर्यंत पाहतात. जे लोक हा व्हिडिओ अखेरीपर्यंत पाहतात तेच जीवनात काहीतरी साध्य करू इच्छितात आणि संधी गमावू इच्छित नाही. या निवडक लोकांसाठी हा गुप्त धनलक्ष्मी उपाय आहे. जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळेल आणि संपूर्ण आर्थिक संकट दूर होईल. उपाय कसा करायचा? तुमच्या घरातून तीळ आणि गुळाचा एक लाडू घ्या. लाडू थोडासा मोठा असावा. जर लाडू छोटे असतील तर 2-3 लाडू एकत्र करून मोठा लाडू तयार करा. लाडूच्या आतचा नाण लपवा. नंतर हा लाडू कोणत्याही मंदिरात जाऊन भगवानांच्या चरणी ठेवा. हा उपाय खूप प्रभावशाली गुप्त धनलक्ष्मी उपाय आहे. या उपायाला गुप्त उपाय म्हटले जाते कारण फक्त गुप्तपणे केल्यासच लाभ मिळतो. जर तुम्ही सगळ्यांना सांगितले की लाडूच्या आत नाणं आहे किंवा तुम्ही मंदिरात चढवणार आहात तर लाभ मिळणार नाही. तुमच्या घरातील सदस्यांनाही काहीही सांगू नका, तर फायदा जलद आणि तत्काळ होईल. मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाच्या लाडूंचा हा उपाय अनेक लोकांच्या किस्मती बदलतो. तुम्हीही केला तर तुम्हालाही लाभ होईल. जर तुम्हाला आजची ही खास व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सर्व प्रेक्षकांना राधे राधे.